नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते। तर भोगीसाठी स्पेशल अशी भाजी बनवतात बघा। सगळ्या भाज्या मिक्स करून, कोणाला कोणत्या भाज्या आवडतात त्या मिक्स करून भाजी बनवतात। त्याच्यासाठी आपण एक स्पेशल वाटण बनवणार आहोत। ते वाटण आपण घातल्यानंतर भाजी एकदम छान होते बघा आणि चवीला पण छान लागते। तुम्ही एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाचाल। तर बघा, त्या वाटणासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। इथं मी तीळ घेतल्यात, सुकं खोबरं घेतलंय खिसून, अद्रक घेतले, कांदा, कोथिंबीर आणि लसूण। अद्रकचे आपण असे छोटे छोटे काप केलेले आहेत आणि कांदा सुद्धा असा बारीक पातळ चिरून घेतलेला आहे बघा। कांदा जास्त जाड चिरायचा नाही, कारण आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। तर बघा, इथं तवा गरम करायला ठेवा। हलका तवा गरम झाला की त्याच्यात तीळ घालायचे, नाहीतर कडक तव्यावर आपण तीळ भाजले का नाही की लगेच ते चटचट करून उडतात। त्याच्यानंतर आपल्याला इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे बघा। खोबरं सुद्धा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे, जास्त असं भाजायचं नाही बघा। आता ह्या भाज्या आपण बनवतो का नाही, ह्या भाजीना कोणी संक्रांत स्पेशल भाजी म्हणतं, कोण भोगीची भाजी म्हणतं, कोण खेदाट म्हणतं, कोण खेंगाट म्हणतं। प्रत्येकजण वेगवेगळे नावं आहेत, तसेच वेगवेगळे बनवण्याचे प्रकार पण आहेत बघा। तर इथं आता कांदा फक्त आपल्याला हलकासा पिंकिश कलर होईपर्यंत गरम करायचा आहे, जास्त भाजून घ्यायचा नाही। आता बघा, सगळं भाजून घेतल्यानंतर इथं पहिल्यांदा आपल्याला तीळ आणि खोबरं बारीक करून घ्यायचं आहे, कारण ते लवकर बारीक होत नाही, तसंच राहतात तीळ अख्खे, म्हणून आधी आपण बारीक करून घेतलं। त्याच्यावर आपल्याला लसूण, अद्रक आणि बघा इथं लसूण अद्रक मी घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला गार झाल्यानंतरच घालायचा आहे, गरम कांदा बिलकुल घालायचा नाही। आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची। आता आपल्याला ह्याचं वाटण बनवायचं आहे बघा। अशा प्रकारे एकदम पण बारीक नाही बनवायचं आहे, अशा प्रकारे आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे। त्याच्यामुळं भाजी एकदम छान होती। इथं सगळ्या भाज्या बघा ह्या धुवून घेतलेल्या आहेत आणि आता कांदा बटाटा फक्त माझा चिरायचा राहिलेला आहे बघा। इथं आपण शेंगदाणे घेतल्यात, पावटा घेतलेला आहे, परत ही पावट्याची शेंग घेतलेली आहे, ओले हरभरे घेतल्यात, वाटाणा घेतलेला आहे, बीन्स घेतले बघा, गाजर, फ्लावर, बटाटा आणि वांग घेतलेलं आहे। एवढ्या भाज्या आपण सगळ्या मिक्स करणार आहोत। तर बघा, ही भाजी बनवायची म्हणलं ना स्पेशल, त्याला थोडंफार तेल जास्तच लागतं बघा, कारण ही भाजी झणझणीत अशी छान बनवतो। पण मी इथं 3 पळ्या तेल घेतलेलं आहे बघा। त्याच्यात आपण पहिल्यांदा मोहरी घालायची, तेल गरम झालं की, आणि मोहरी छान तडतडून द्यायची बघा। त्याच्यानंतरच जिरे घालायचे आणि जिऱ्यांचा कलर चेंज झाला, खमंग असा वास आला की आपल्याला एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर बघा, तुम्हाला इथं कढीपत्ता घालायचा असला तरी सुद्धा तुम्ही घालू शकता। आता ही कांदा आपल्याला गॅसची आच कमी ठेवूनच सगळं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा परतला की त्याच्यावर आपल्याला हे वाटण घालायचं आहे। आपण कांदा पहिल्यांदा का घातला माहिती आहे का, की एकदम जर वाटण घातलं ना की वाटण असं चिटकतं आणि थोडंसं जळून जातं, म्हणून आपल्याला कांदा घालून हे वाटण घालायचं आहे, म्हणजे एकदम छान परतलं जातं बघा। आता हे वाटण आपण गॅसची आच कमी ठेवूनच तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे बघा। छान असं तेल सुटून द्यायचं बघा। वाटण सुद्धा एकदम मस्त हिरवंगार झालेलं आहे आणि तेल बघा सुटलेलं आहे। आता आपण ड्राय मसाले घालू। इथं मी घरगुती कांदा मसाला 2 चमचे घातलेला आहे। इथं कलरसाठी मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, याच्यावर थोडी अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार 1 छोटा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि इथं मी गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा। आता तुम्हाला जर अजून कोणते मसाले घालायचे असले ना तर तुम्ही घालू शकताय बघा। जास्त पण असे एवढे मसाले आपण घालायचे नाहीत, त्याच्यामुळं भाजीचा स्वाद बिघडतो बघा। त्याच्यामुळे आपण जेवढे हवे लागतात तेवढेच मसाले ह्याच्यात घातलेले आहेत। आता छान परतून घेतले बघा आपण सगळे मसाले त्याच्यावर। आता आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया। इथं आता पहिल्यांदा पावटा घातलाय, गाजर, बीन्स, सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या। त्याच्यानंतर ओला हरभरा, ढाळ्याचा, वाटाणा, पावट्याची शेंग घेतली बघा आणि फ्लावर सुद्धा असा आपण चिरून घ्यायचा आहे। फ्लावरचे थोडे मोठे तुकडे ठेवायचे आणि शेंगदाणे आधी भिजवून घ्यायचे तासभर बघा, म्हणजे छान शिजतात। आता त्याच्यावर वांग आणि बटाटा घातलेला आहे, त्याच्या पण अशाच मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या,
जास्त बारीक नाही करायच्या, नाहीतर लगेच शिजल्या जातात. आता हे 2-3 मिनटं आपण सगळ्या मसाल्यात छान परतून घ्यायचं. बघा गॅसची आच आपण कमीच ठेवलेली आहे, त्याच्यामुळं छान परतून घ्यायचं. म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित छान मसाल्यात मिक्स झाल्या का नाही की त्याची एक वेगळी चव असते बघा. आता याच्यावर आपल्याला इथं सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे बघा. गरम पाण्याने भाजीची चव टिकून राहते, त्याच्यामुळं भाजी चवीला खूप छान लागते बघा. आता आपण गरम पाणी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. आता आपण हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं भाजी शिजवून घ्यायची बघा. तुम्हाला जशी लपतपी पाहिजे, सुक्की पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही भाजी शिजवून घ्यायची बघा. आता भाजी शिजलेली आहे इथं, तर आपण सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून शिजली का बघायची बघा. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि एकदम मस्त वाटण सांगितलेलं आहे तुम्हाला. त्या वाटणात तुम्ही ही भाजी बनवली ना, एकदम परफेक्ट होणार. आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.